काही आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मानसन्मान करायचा आहे. थांबा एक मिनिट. जाऊसाठी थोडा की पुष्पगुच्छ दे. अजय उपरा युवा नेते अमरजी सुतार साहेब यांचा मानसन्मान करायचा. अजय अजय ये. भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष आदरणीय राय साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. राय साहेब आपसे विनती है आप ऊपर मंच पे आइए. युवा नेते अमरजी सुतार साहेब यांचा या ठिकाणी मानसन्मान होतोय. आहे की आपण उत्तर यानंतर चारू आहे. यानंतर कृष्णा तांबे साहेब यांचाही आपण मानसन्मान करायचा आहे. साहेबांना पूर्ण प्रचाराची धुरा साहेबांवरती असल्यामुळे आम्ही साहेबांचा जास्त वेळ घेणार नाही, परंतु साहेबांना विनंती करतोय की आपण ह्या आजच्या या पवित्र क्षणी तुम्ही सर आपल्यालाच विनंती आहे की आपण या ठिकाणी या धार्मिक उत्सवानिमित्त आम्हाला सर्वांना शुभेच्छा द्यायच्या सर. मराठीत बोल चालेल. बोला संतोषी माते की. जय संतोषी माँ महिला मंडल ऐरोली सेक्टर 3 के तरफ से माता की चौकी आणि भजन संध्या कार्यक्रम आयोजक सौ किरण सिंग आणि अजय सिंग, मान्यवर माझ्यासोबत आपले भारतीय जनता पार्टीचे उत्तर भारतीचे अध्यक्ष राजेश राय, प्रकाश मंत्री रंजना वानखेडे मॅडम, व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी, जमलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, संतोषी मातेच्या नावानं आपण एकत्र येतोय. तुमच्यामध्ये आम्ही सगळे संतोषी भक्त. तुम्ही संतोष असेल तर जग संतोष असतो. तुम्हाला संतोष पाहिल्यानंतर सगळं खुश असतं. संतोष म्हणजे खुशी. आणि मातेने ही सगळी संतोषी सगळ्यांना द्यावी अशा प्रकारची मी प्रार्थना मातेला करते. आज किरण सिंग मॅडमने हा कार्यक्रम ठेवला घाई गडबडीमध्ये. आज माझा हे शेड्यूल फुल टाईट आहे. माझ्यानंतर आता सारखं सतत फोन चालू आहे. माझी 7ला मीटिंग होती आणि मी मध्ये घुसवली यांची मीटिंग यायचं म्हणून. आणि आता ते सारखे फोन करतात, कधी येतात, तिकडे वाट बघतात, माझी वाट बघतात. म्हणून मी सांगितलं मी पहिला बोलतो आणि मी निघतो. कारण 10 वाजेपर्यंत हे सतत ते कार्यक्रम चालू आहेत. कारण निवडणुका जवळ आलेल्या आहेत. निवडणुका 20 तारखेला येऊन ठेपलेत आणि कार्यक्रम एवढे चालू झालेत. एवढे लोकांना भेटायचं आहे, एवढं कार्यकर्त्यांना भेटायचं आहे, एवढं जनसंपर्क लोकांशी संपर्क साधायचा आहे. कुठलं ना कुठलं माध्यम पाहिजे असतं. आणि ते माध्यम साधण्यासाठी कार्यकर्ते आपले प्रयत्न करत असतात. त्या प्रयत्नांच्या माध्यमातून आपली भेट होते. खरं म्हणजे मी संजीव नाईक साहेबांना इथं कार्यक्रमाला बोलवणार होतो. नाईक साहेबांची रॅली आहे. संजीव नाईक साहेब एका रॅलीला आहेत. कारण कोणीतरी नायकाने यावं अशी माझी इच्छा होती, परंतु खरोखरच कोणाला वेळ नाहीये. मला सुद्धा वेळ नाही, पण मी कसा तरी वेळ काढून यांना सांगितलं. किरण सिंग मॅडम नाराज होऊ नये सांगितलं. ठीक आहे, मी कसं तरी ऍडजस्ट करून येतो. त्या म्हणाल्या नाही सुतार मॅडम पण पाहिजे. मी सांगितलं दोघांना शक्य नाहीये. आम्ही पण दोघे वाटून घेतो दोघे जण.
आम्ही नवरा बायको पण दोघांना वाटून घेतो, तू पूर्वेला जा, मी पश्चिमेला जातो. आणि मी असं करून आम्ही हे सर्व समाजकारण राजकारण करत असतो. हे करतो कशासाठी? समाजासाठीच करत असतो, आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी करत असतो. महापालिकेत आम्ही काय करतो? गटर वॉटर मीटरचं काम करतो. फार मोठं काम करतो अशातला भाग नाहीये. नाईक साहेब जाऊन या महाराष्ट्रासाठी, देशासाठी, आपल्या नवी मुंबई शहरासाठी काहीतरी करतात. नाईक साहेब नसतं ते शहराचं काय झालं असतं? काय झालं असतं? हे शहर शहर नसतं राहिलं ना. गावाचं शहर बनवलं त्यांनी आणि तेव्हापासून ते नेतृत्व करते. 40 वर्ष 45 वर्ष शहराचं नेतृत्व करतायत आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतोय. तुम्हाला माहितीये प्यायला पाणी नव्हते या शहराला. पहिला मी इथला गावचा स्थानिक रहिवासी आहे. आम्हाला पाणी प्यायला नव्हतं, आम्ही विहिरीचं पाणी प्यायचो. विहिरीचं पाणी प्यायचो आम्ही. आम्हाला पाणी महापालिकेचं पाणी नव्हतं. हे शहर बसायला सुरुवात झाली, तुम्ही यायला लागलात. कोल्हापूर, सोलापूर, दिल्ली, उत्तर प्रदेश, अमुक महाराष्ट्रातनं देशातनं लोक यायला लागले. तसं मग सुरू झाली महापालिका, MSEB, अमुक तमुक सगळ्या संस्था यायला लागल्या. सगळ्या नवीन नवीन सुखसोयी यायला लागल्या, रस्ते व्हायला लागले, ब्रिज व्हायला लागले, सगळं सुधारायला लागलं, शहर सुधारायला लागले. घराच्या इमारती झाल्या, इमारतीच्या बिल्डिंग झाल्या, बिल्डिंगचे टॉवर व्हायला लागले. मग हे सगळं करताना पाणी कुठून येईल हा प्रश्न होता ना. समुद्राचं पाणी तर आपण पिऊ शकत नव्हतो. परंतु 2000 साली नाईक साहेबांनी याचा शोध लावला. 2000 साली मोरबे धरणाचा शोध लावला. त्यावेळेस मी सभागृहात होतो. त्यावेळी विरोधकांनी त्यांच्यावर त्यांची टिंगल टवाल्या केल्या की काय मोरबे धरण घेतले म्हणतो. या मोरबे धरण म्हणतो आपल्या शहराला कसं पाणी पुरवेल. याच्यात तर म्हणतो गोट्या पण खेळता येणार नाही, याच्यात चेंडू खेळता येणार नाही, याच्यात क्रिकेट खेळावं लागेल, हे पाणी कसं आपल्याला पुरवेल. असं टिंगल टवाल्या झाल्या. तेच मोरबे धरण 2000 ते 2024 म्हणजे किती 24 वर्ष झाली आपल्याला पाणी देतोय. 2000 साली आपली लोकसंख्या होती 4.25 लाख. किती? 4.25 लाख. आता आपली लोकसंख्या किती माहिती आहे तुम्हाला? 18 लाख. 4 पट्टीपेक्षा वाढली. तरी तेच मोरबे धरण आपल्याला पाणी देतोय आणि आपण मस्त शॉवर खाली अंघोळ करतोय. 24 तास पाणी देतो आपल्याला. पण तुम्ही काय सांगितलं? घराचं इमारत झाली, इमारतीची बिल्डिंग झाली, बिल्डिंगचे टॉवर होते. आता आपल्याला पाण्यासाठी थोडं वाढवावं लागेल म्हणून नाईक साहेबांनी अजून त्याची सुरुवात केलेली आहे. नाईक साहेबांनी अजून 10 दशलक्ष लिटर 10 दशलक्ष लिटर पाणी वाढवावं अशा प्रकारची सोय केलेली आहे. आणि ती सोय झाल्यानंतर जवळजवळ 50 वर्ष शहराला पाण्याची कमतरता येणार नाही अशा प्रकारचं नियोजन नाईक साहेबांनी केलेलं आहे. म्हणून सांगतोय नाईक साहेबांसारखं नेतृत्व या शहराला लाभणार नाही. म्हणून ह्या 20 तारखेला आपल्याला एकच काम करायचं आहे. आपल्यासाठी नव्हे, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या शहरासाठी, आपल्या चौकासाठी, आपल्या राज्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. की शहर जर टिकवायचं असेल तर नाईक साहेबांशिवाय पर्याय नाही. 20 तारखेला 2 नंबरचं कमलाचं बटन दाबा. सुरक्षित राहा, सुरक्षित राहा, सुरक्षित राहा, बिनधास्त राहा. कोणी उठतो म्हणतो मला आमदार व्हायचंय. अरे आमदार व्हायचंय? कोणी उठेल म्हणजे आमदार व्हायचं? तुला संध्याकाळी शुद्ध नसते आणि तू म्हणतो मला आमदार व्हायचंय?
तुमच्या तोंडात चांगला शब्द नाहीये, तुम्हाला अरे तुरे शिवाय भाषा कळत नाही, तुम्ही कोणाला आहो जाओ बोलत नाही आणि म्हणतो आम्हाला आमदार व्हायचंय. तुम्हाला कोणी बनवलं आमदारपर्यंत आणायला? इथपर्यंत बनवलं कोणी? तुम्हाला आणलं कोणी? याचा तरी विचार करायला पाहिजे. काल परवा मी ऐकलं, म्हणतो गणेश नाईक माझा देव आहे. अरे मग देवाच्या देवाला तू दगड बनवतो, त्याच्या विरोधात बोलतो, त्याच्या विरोधात उभा राहतो. ही जी भाषा आहे ना, ही जी माणसं आहेत ना, जी माणसं नाही यांना ओळखा. म्हणून सांगते भूल थापांना बळी पडू नका. भूल थापांना कोणाच्या बळी पडू नका. कोणाच्या 500,000 रुपयांना बळी पडू नका. 500,000 रुपयात काय येत नाही? कांदा पण येत नाही आता. कांदा किती झाला वांदा. आपण जातो घ्यायला कांदा आणि आपला होते वांदा. आपल्याला दुसरं काहीतरी खरेदी करायचं असते तर राहते बाजूलाच. परिस्थिती एवढी महागाई झाली आणि महागाई म्हणतो 500 रुपयामध्ये मला मतदान दे आणि पूर्ण खानदानी विकून घेतल्यासारखं आपण वाचा करतो. म्हणून आपण थांबलं पाहिजे. म्हणून या 20 तारखेला फक्त कमलाचं बटन दाबून नाईक साहेबांना प्रचंड मताला विजून द्याल अशा संतोषी मातेचा आशीर्वाद घेऊन मी तुम्हाला विनंती करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी आजच्या दिवसापुरती रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संतोषी माता. साहेब, तत्पूर्वी या भजन संध्या आपल्या कार्यक्रमासाठी जे रावत साहेब आहे यांचा पुष्पगुच्छ देऊन साहेब आपल्या शुभ हस्ते आपण मानसन्मान करावा. रावत जी आइए, आप भी खड़े रहे ना. राय जी आप भी. खरोखर ही संध्या सुमधुर आमच्या स्वरामधून त्यांच्या निघते ते रावत साहेब. साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे, पण साहेबांनी जी विनंती केलेली आहे आपल्या सगळ्यांना, ती विनंती मात्र अपन सब लोग ने ध्यान में रखना है. आने वाले 20 तारीख को बिना भूले 2 नंबर का बटन दबा के हमारे सर्वार नवी मुंबई के शिल्पकार लोकनेते गणेश जी नाईक साहब को आप आशीर्वाद रूपी एक वोट देना है. ये आप यहाँ संतोषी माता की चरणी में आपण संकल्प करना है. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय अनंत शिवतार साहेब, आपण वेळात वेळ काढून कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिले त्याबद्दल जय संतोषी मा महिला मंडळातर्फे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय राम बुलाए हैं. मैडम आइए. नमस्कार दर्शकों, इस समय हम हैं अरौली. इस समय चुनाव का दौर चल रहा है. चारों तरफ भागम भाग है और मतदाता और नेता का तात्पर्य हमारा ये है सेवक से. कहते हैं सेवा जब निस्वार्थ भाव से की जाती है तो उसका परिणाम बड़ा फलदायी होता है. हमारे साथ एक ऐसे नेतृत्व के धनी सेवक उपस्थित है. सर, जो चुनाव चल रहा है, इस समय चुनाव का जो दौर चल रहा है और सभी पार्टियां एकदम पूरा ताकत झोंक दिया है, चाहे अरौली हो, चाहे उल्लासनगर हो, चाहे मुंबई हो, चाहे बांद्रा हो. मतदाताओं को क्या कहना चाहेंगे? मतदाता वोट किस बेस पे डालें? व्यक्ति देखकर, उम्मीदवार देखकर या पार्टी देखकर, आपके हिसाब से? मैं जनता को विनती करता हूं कि वोट व्यक्ति देखकर वोट कीजिए. वाह, क्या बात है. जोरदार ताली बजाइए. बहुत सुंदर बात आप रही. सबसे ऊंची बात आपने कही कि व्यक्ति देखकर, उम्मीदवार देखकर वोट डालना चाहिए, है ना? तो इस बार क्या माहौल रहेगा अरौली का? इस माहौल रहेगा कि नई मुंबई में एक ही ऐसी व्यक्ति है जो 40-45 साल से इस नई मुंबई पर राज कर रही है. 25 साल से नई मुंबई की स्थापना हुई ना, जब से नई मुंबई की जनता का पूरा भरोसा नाइक साहब के ऊपर है. क्या बात है. से नाइक साहब महापालिका चला रहा है और पूरी भरोसे के साथ नाइक साहब की नई मुंबई का विकास नाइक साहब कर रहे हैं. पूरी जनता नाइक साहब के साथ है. हर जात समाज के लोग नाइक साहब के साथ है. आज है, कल है, परसों भी रहेंगे और 20 तारीख के बाद 30 तारीख को नाइक साहब की जनता आपको चुन के आने के बाद दिखाएगी कि नाइक साहब कितने भारी वोट चुन के आए. वाह, क्या बात है. हमारे साथ जुड़ने के लिए बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू सो मच. थैंक यू.